ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे ठाण्यातील मुल्लाबाग येथील इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना होणारा त्रास दूर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ठाणे बोरिवली दरम्यान बनणारा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे। तसेच त्यांना होणारा धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी बंदिस्त केलेल्या कन्व्हेअर बेल्टद्वारे राडारोडा वाहून नेण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। ठाणे बोरिवली बोगद्याच्या कामाला ठाण्यातील घोडबंदर येथील 5 इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी विरोध केला होता। या कामामुळे वाढलेला धुळीचा त्रास आणि दररोज 300 ते 500 डंपरच्या वाहतुकीमुळे येथील रहिवाशांनी मुल्लाबाग येथील बोगद्याचं काम तत्काळ थांबवण्याची मागणी करत आंदोलन केले होते। रहिवाशाच्या आंदोलनाची दखल घेत खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी विशेष बैठक घेतली। या बैठकीला ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, MMRD आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव आणि मुल्लाबाग रहिवासी संघाचे सदस्य आणि गृहसंकुलाच्या वतीने युवा सेनेचे नितीन लांडगे, राकेश मोदी, आशुतोष शिरोडकर, गौतम दिघे, पल्लवी शेट्टे, पंकज ताम्हाणे, नितीन सिंग, दीपक पांडे, केतन खेडेकर, भिडे काका, मधुरेश सिंग, विजय जव्हारकर, दिलीप पुजारी, संतोष सावंत, शरद वारसकर, जयवंत धाने इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीत प्रामुख्याने मुल्लाबाग रहिवासी संघांच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या। त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसेच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी कन्व्हेअर बेल्ट वरून नेण्यात येणारा राडारोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या बेल्ट वरून वाहून आणला जाणारा राडारोडा नंतर युनिएक्सपेक्स कंपनीच्या आवारात डंपर आणि टिप्पर मध्ये भरण्यात येईल आणि त्यानंतर तो घोडबंदर मार्गे वाहून दुसरीकडे नेण्यात येईल असे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे।